चला नमस्कार मित्रांनो, बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत की जी जाहिरात आलेली आहे, पोलीस भरतीची जाहिरात आलेली आहे, त्याच्याविषयी आपण ह्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे एक चर्चा करणार आहोत की सर मला कोणत्या जिल्ह्यात फॉर्म भरायचा आहे, कसं करायचं आहे, इथून 4 महिने माझं प्लॅनिंग कसं असेल ह्याच्याविषयी आपण थोडक्यात इथं चर्चा करूयात। बघा मित्रांनो, तब्बल 15,466 जागांसाठी महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती निघालेली आहेत आणि पोलीस भरती जे पोलीस भरती तयारी करतात विद्यार्थी त्यांच्यासाठी ही एक आनंदाची बातमी आहे। सुवर्ण काळ आहे, सुवर्ण महोत्सव आहे असं मी म्हणतो। ठीक आहे, आता याच्यामध्ये काय करायचं आहे सर की 15,466 जागा तर आल्यात, आता सर कोणत्या जिल्ह्यात फॉर्म भरायचा आहे, माझी तयारी कशी आहे, आता माझी तयारी किती आहे, कसं मूल्यमापन करायचं आहे, कसं चालायचं आहे, इथून पुढील 4 महिन्यात मित्रांनो तुम्ही जर मेहनत व्यवस्थित प्रॉपर केली त्या 4 महिन्यात तुमचं आयुष्य बदलून जाते। तुम्ही बघितलेलं स्वप्न, तुमच्याविषयी तुमच्या आईवडिलांनी बघितलेलं स्वप्न ते पूर्ण तुम्ही करू शकता आणि हे करणं तुमच्या हातात आहे। फक्त त्यासाठी मित्रांनो तुम्हाला लागेल काय, तर तुमच्यासाठी एक तुम्हाला लागेल मार्गदर्शक, तुमचं प्रॉपर प्लॅनिंग करणारा आणि तुमचं योग्य मूल्यमापन करणारा। कोणाचं ग्राउंड वीक असेल तर ग्राउंडवरती फोकस करा, कोणाचा पेपर वीक असेल तर पेपरवरती फोकस करा। पेपरमध्ये अजून ॲनालिसिस तुम्हाला करायचं असेल तर माझं काय गणित आहे वीक, बुद्धिमत्ता आहे, मराठी ग्रामर आहे की जीके आहे, पर्टिक्युलर प्रॉपर ॲनालिसिस करा आणि जो पॉईंट वीक असेल मित्रांनो त्याच्यावरती प्रॉपर बेसवरती काम करा। ठीक आहे, ग्राउंड जर तसंच आहे, ग्राउंड जर तुमचं वीक असेल तर ग्राउंडमध्ये किती घटक आहेत त्या प्रत्येक घटकावरती काम करायचं आहे। त्याच्यानुसार जर तुम्ही प्रॉपर इथून पुढे तुम्हाला वेळ किती मिळेल मित्रांनो, तर वेळ तुम्हाला इथून मोठे मी पकडून चालतो की 3.5 ते 4.5 किंवा 4 ते 5 महिने तुम्हाला वेळ मिळू शकतो। ह्या 4 ते 5 महिन्यामध्ये तुम्हाला कसं करायचं आहे, कसं पुढे प्लॅनिंग करायचं आहे हे पूर्ण नियोजन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। आता जवळजवळ 1 महिना तर फॉर्म भरण्यामध्ये जाईल, त्याच्यानंतर पुढे 15 दिवस अजून वाढू शकतं, कारण मागच्या वेळेस वाढलं होतं, यावेळेस पण ते वाढू शकतं। जर वाढलं तर त्याच्यापेक्षा अजून मग 1.5 महिना फॉर्म भरण्यामध्ये गेला, मग आलाय काय डिसेंबर, म्हणजे 15 डिसेंबरपर्यंत ते जाईल। 15 डिसेंबरच्या पुढे गेलं की मग तिथे काय इलेक्शन आहेत, इलेक्शनमुळे होऊ शकते की नाही होऊ शकत ते आपण सांगू शकत नाही। जर नाही झालं, कदाचित जर नाही झालं की कारण की सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला आदेश दिलेले आहे की 31 जानेवारीच्या अगोदर सर्व इलेक्शन झाले पाहिजेत। मग जर त्याच्या अगोदर इलेक्शन व्हायला पाहिजेत तर मग भरती प्रक्रिया कुठं चालेल, सर्व इलेक्शनमध्ये पोलीस फोर्स लागतील ना, तर त्यावेळेस ते होणार नाही, त्याच्या दोन्हीकडे नाही, तर आपण 31 जानेवारीच्या नंतर ग्राउंड चालू होतील असं आपण गृहीतक पकडू शकतो। ठीक आहे, तर ह्या प्रोसेसनुसार आपण चालतोय। आता सर ही जागा आपण किती जागासाठी किती निघाले ह्यांचं पूर्ण आपण क्रायटेरिया बघूयात, म्हणजे तुम्हाला एक क्लिअर समजेल। आता बघा मित्रांनो, याच्यात फक्त जे 15,000 जागा एकूण किती आहे, तर सर जागा एकूण आहेत 15,466 बरोबर। ह्या एवढ्या मित्रांनो एकूण जागा आहेत, पण ह्या सर्व जिल्हा पोलीससाठी आहेत का, ह्या सर्व कारागृहासाठी आहे का, तर नाही ना। याच्यामध्ये एकूण 5 घटक आहेत। 5 घटक कोणते कोणते आहेत तर बघा, आहे पोलीस शिपाई, यालाच जिल्हा पोलीस म्हणतात। त्याच्यानंतर आहे पोलीस शिपाई चालक, म्हणजे हे ड्रायव्हरच्या जागा आहेत, आपल्या भाषेत म्हणायचं तर बँड्समन म्हणजे वाजंत्री किंवा तो बँड्समन, पण ते कुठं आहेत, आपल्या लग्नात वाजंत्री नाही बरं का, ते तिथं बँड्समनच्या पोलीससाठी जे काही पथक असतं 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 1 मे ह्या दिवशी जे काही पोलिसांचं वादक यंत्र असतं त्याचं वादक यंत्र दाखवतात तिथे वाजवणं, त्याला ते बँड्समन बरोबर। त्याच्यानंतर सशस्त्र पोलीस म्हणजे SRPF म्हणू शकतो आपण याला, SRPF ह्या जागा आहेत। आणि त्याच्यानंतर आहे 5वं कारागृह। ह्या 5 घटकामध्ये मित्रांनो ही पोलीस भरती 2024-25ची राबवली जाते बरोबर। तर याच्यानुसार प्रॅक्टिस, आता सर आम्हाला कसं, आता मी 5ही ठिकाणी फॉर्म भरू शकतो का, तर मित्रांनो 5ही ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता, पण तुम्हाला लागेल काय, तर पोलीस शिपाईसाठी 12वी पास तुम्ही पाहिजेत, पोलीस चालकसाठी काय पाहिजेत, तर याच्यासाठी तुम्ही 12वी पास तर पाहिजेत, पण तुमच्याकडे मित्रांनो यांच्यासाठी ड्रायव्हिंगचा एक लायसन्स पाहिजे, तो लायसन्स तुमच्याकडे पाहिजे। बँड्समनसाठी काय, तर तुम्ही 10वी पास असाल तरी चालते, पण याच्यासाठी तुम्हाला हे वाजंत्रीचं तुम्हाला सर्टिफिकेट पाहिजे, आणि सर्टिफिकेटच नाही मित्रांनो तर तुम्हाला तिथं ते वाजवून दाखवावं लागतं, त्याचे पण तुम्हाला मार्क, त्याचे पण तिथे डायरेक्ट टेस्ट करतात ते बरोबर। त्याच्यानंतर SRPF आहे, SRPF तुम्ही 12वी पास पाहिजेत, पण तुमची हाईट थोडी जास्त पाहिजे, म्हणजे 170+ हाईट तुमची पाहिजेत। आता त्याच्यानंतर कारागृह आहे, तर कारागृहासाठी काय नाही 12वी पास तुम्ही फॉर्म भरू शकता। ज्या विद्यार्थ्यांची हाईट 170च्या खाली आहेत ते SRPF मध्ये भरू शकत नाही,
बँड्समनमध्ये त्यांच्याकडे वाजन यंत्र नाही, तर हे 2 ते ठिकाणी फॉर्म भरू शकत नाही. पण चालकसाठी त्यांच्याकडे लायसन आहे, तर ह्या 3 ठिकाणी तो फॉर्म भरू शकतो, कारागृह आणि शिपाई. जर विद्यार्थ्यांकडे लायसन पण नाही आहे, वाजंती यंत्राचं सर्टिफिकेट पण नाही आहे आणि हाईट पण 170 नाही आहे, तर 2 ठिकाणी फॉर्म भरू शकतो, एक कारागृह आणि पोलीस शिपाई. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला मिनिमम 3 ते 4 ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता. मग 4 ठिकाणी म्हणजे 4 वेळेस तुम्ही देऊ शकता. आता अजून एक प्रश्न विद्यार्थ्यांचा आहे की सर आम्ही इथं जी काही आहे पोलीस शिपाई, ह्या पोलीस शिपाईसाठीच आम्ही 2 जिल्ह्यात फॉर्म भरू शकतो का? म्हणजे 2 जिल्ह्यात नाही भरू शकत मित्रांनो. तुम्हाला जर पोलीस शिपाईसाठी सपोज तुम्ही जर पुणेमध्ये फॉर्म भरलात किंवा पुणे ग्रामीणमध्ये फॉर्म भरलाय, तर तुम्हाला बाकी कुठेच फॉर्म भरता येणार नाही, फक्त पुणे ग्रामीणसाठीच भरावी लागेल. जर तुम्ही भरलाय तर तुमचं ते पहिले आधार कार्ड घेतात, आधार कार्डमध्ये मॅच ते भरताच येत नाही, बरोबर. त्याच्यासाठी तुम्हाला एका घटकासाठी फक्त एक म्हणजे 5 घटकासाठी तुम्ही 5 फॉर्म भरू शकता, पण एका घटकासाठी 1 फॉर्म. क्लिअर? हां. आता याच्यासाठी जरा काय आहे, आता बघा याची तारीख कधी चालू झाली आहे. आता बघा याची फी वगैरे. हां ऑनलाईन आवेदन अर्ज करण्याची तारीख किती आहे, तर ऑनलाईन आवेदन अर्ज करण्याची तारीख झाली आहे 29. बघा हे 29 ऑक्टोबर 2025 18 वाजेपासून म्हणजे दुपारचे संध्याकाळचे 6 वाजेपासून ही तारीख चालू झालेली आहे फॉर्म भरायची लिंक. आणि ऑनलाईन शेवटचा आणि अंतिम दिनांक किती आहे, तर 30 नोव्हेंबर 2025 तर रात्री 12पर्यंत 24.00 आहे ना, तर रात्री 12 वाजेपर्यंत ही आहे वेळ. आणि जर पुढे वाढलं तर 15 दिवस अजून पुढे वाढू शकतात, पण ते वाढेलच असं आपण सांगू शकत नाही. ठीक आहे. पण मित्रांनो फॉर्म लवकरात लवकर भरून टाका, जिल्हा डिसाईड करून टाका. ठीक आहे. आता याच्यानंतर सर आपण फी वगैरे किती आहेत. आता बघा हे 5 गट आहेत, पोलीस शिपाई चालक, बरोबर, SRPF, बँड्समॅन आणि कारागृह. सर्वांसाठी ओपन म्हणजे खुलांसाठी आहे सर 450च आहे. आणि जे काही कॅटेगरी आहे तर मागास प्रवर्ग आहेत, तर मागास प्रवर्गासाठी 350 रुपये आहे, म्हणजे 350 रुपये. क्लिअर? आता पुढे याच्या पुढे काय, ह्या सर्वसाधारण सूचना आहेत. हे मी मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलला ही PDF जशी तशी तुम्हाला टाकलेली आहे, तिथं तुम्ही सविस्तर बघून घ्या सविस्तर काय आहे. ठीक आहे. याच्यानंतर पुढे आहे कागदपत्र. तुम्हाला डॉक्युमेंट्स काय काय लागतील, तर तुम्हाला SSC उत्तीर्ण पाहिजेत, जन्म दाखला पाहिजे, अधिवास प्रमाणपत्र पाहिजे म्हणजे डोमेसाईल पाहिजे तुमच्याकडे, जातीचा प्रमाणपत्र कोणत्या जातीतून जर तुम्ही मागासमध्ये भरत असाल तर, बरोबर, जातवेद्या प्रमाणपत्र हे तुम्ही लागल्याच्या नंतर दिलं तरी चालतंय, हे काही कंपल्सरी नाही आहे, बरोबर. त्याच्यानंतर MSCIT पाहिजेत, MSCIT पण कंपल्सरी नाही आहे. त्याच्यानंतर खेळाडू असाल तर काय की त्याला नॉन क्रिमिनल तुम्हाला लागेल ह्या कॅटेगरीसाठी. हे जे तुम्ही कॅटेगरीमध्ये येतात तर त्यांच्यासाठी ही नॉन क्रिमिनलची अर्ज पाहिजे. ठीक आहे. माजी सैनिकांसाठी डिस्चार्ज प्रमाणपत्र पाहिजेत, प्रकल्पग्रस्तांचे तो प्रमाणपत्र पाहिजे, भूकंपग्रस्त प्रमाणपत्र, पोलीस पाल्यपाल असेल तर त्याच्यासाठी तो प्रमाणपत्र पाहिजे, अनाथबाबतचे पण प्रमाणपत्र पाहिजे, अंशकालीन असेल तर प्रमाणपत्र, बरोबर. EWS असेल तर प्रमाणपत्र पाहिजे, ACBC असेल तर प्रमाणपत्र पाहिजे, NCC प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे तुम्हाला पाहिजेत. म्हणजे तुम्ही जर दाखवता की मी समजा या कॅटेगरीमध्ये आहे, त्याचे तुम्हाला हे डॉक्युमेंट त्यानुसार पाहिजेत. ठीक आहे. चाल आता पुढे काय आहे, तर पुढे महत्त्वाचं आहे. हां आता हे एकूण गट किती आहेत, एकूण गट आहे सर 45. म्हणजे हा 45 म्हणजे पोलीस अधीक्षक लोहमार्ग पुणे, पोलीस अधीक्षक लोहमार्ग, बरोबर, पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्तालय बृहन्मुंबई, पोलीस आयुक्तालय ठाणे शहर. म्हणजे ह्या 45 घटकामध्ये ही पोलीस भरती राबवल्या जाते. ठीक आहे. चल आता सेवा प्रवेश नियम हे काही. आता बघा आपण वयोमर्यादा आता वयोमर्यादा आपल्याला दिली आहे. आता वयोमर्यादा कुठपर्यंत पाहिजेत, तर बघा अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक म्हणजेच 30 नोव्हेंबर 2025 रोजी किमान व कमाल ह्या दिवसापर्यंत तुमची वय पकडल्या जाईल, बरोबर. आता तुम्ही जर 18 बघा किती आहेत, तर किमान म्हणजे कमीत कमी किती 18 वर्ष आणि कमाल म्हणजे किती आहे तर 28 वर्ष. कोणासाठी आहे तर खुला ओपनसाठी. आता कधीच आहे तुम्हाला 31 नोव्हेंबर 2025ला 18 वर्षाचे तुम्ही झाला पाहिजेत तर तुम्हाला फॉर्म भरता येतो, बरोबर. नाहीतर जर तुम्हाला वय जास्त होत असेल तर 18 वर्षाचे जर तुम्ही त्याच्यानंतर जर तुम्ही झाला तर चालतंय, बरोबर. तर 18 ते 28 वर्ष ह्या तारखेला तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. आता कॅटेगरीसाठी काय, मागास प्रवर्गासाठी काय, तर कमीत कमी 18च पाहिजे, जास्तीत जास्त किती पाहिजे तर सर 33 म्हणजे 5 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे इथे.
28मध्ये 5 टाकले 33, म्हणजे 5 वर्ष त्याच्यापेक्षा जास्त, म्हणजे जास्तीत जास्त 33 वर्ष. प्रकल्पग्रस्तांसाठी काय पाहिजे, तर प्रकल्पग्रस्त उमेदवारांसाठी 18 वर्ष मिनिमम आहे, 45 वर्ष जास्तीत जास्त आहे. भूकंपग्रस्तांसाठी काय, तर 18 वर्ष मिनिमम, 45 वर्ष जास्तीत जास्त. बरोबर. माजी सैनिकांसाठी 18 वर्ष आहे आणि उमेदवार सशस्त्र दलात झालेल्या सेवे इतका कालावधी अधिक 3 वर्ष इतका राहील. म्हणजे जो काही झाला असेल त्याच्यानंतर त्यांना 3 वर्ष रिलॅक्सेशन भेटेल. ठीक आहे. याच्यानंतर पुढे पदवीधर आणि पदवीधारक अंशकालीन यांच्यासाठी काय, 18 वर्ष आणि 55 वर्ष शेवटचं असेल. पदवीधर आणि पदवीधारक अंशकालीन, ठीक आहे, त्यांच्यासाठी 55 वर्ष असेल. ठीक आहे. अजून पुढे अनाथ असेल तर अनाथसाठी 18 वर्ष आणि 33 वर्ष. आता समांतर आरक्षण असेल महिलांसाठी, त्या महिला असतं, खेळाडू असतं, पोलीस असतं, गृहरक्षक असतं. बरोबर. त्या समांतर आरक्षणमध्ये खुला महिलांसाठी काय असेल, 18 ते 28, मागाससाठी 33 असेल. बरोबर. खेळाडू उमेदवारांसाठी 18 ते 28 + 5 असेल, म्हणजे 33 असेल. आणि मागासाठी 33 + 5 असेल खेळाडूसाठी, म्हणजे 38पर्यंत असेल. इथं 33पर्यंत असेल ओपनचं. आता पोलीस पाल्य काय असेल, 18 + 28 आणि 33. गृहरक्षक काय, 18, 28 + मागासाठी 33. माजी सैनिकावर अवलंबून असलेले मुलगा मुलगी पत्नी उमेदवार असेल 18 आणि 28 + 3 आहे, म्हणजे 31 वर्षापर्यंत. आणि 33 + 3 आहे, म्हणजे 36 वर्षापर्यंत. क्लिअर. मागासाठी आहे ते. चला, तर अशा प्रकारे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं होतं. हां, आता शैक्षणिक अर्हता काय आहे, तर शैक्षणिक अर्हता तुम्ही 12वी पास पाहिजेत, बस. समतुल्य असेल फक्त त्याच्यात, तर ते तुम्हाला चालून जाते. हां, हे तर काय माहीतच आहे सर्वांना. चला, आता हा महत्त्वाचा आहे, शारीरिक पात्रता काय हवी आहे, हा महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. भरपूर विद्यार्थ्यांना माहिती नाही की शारीरिक पात्रता काय पाहिजे. जे आता 12वी पास जस्ट झालेले विद्यार्थी आहेत यावर्षी, त्यांच्यासाठी ही पूर्ण माहिती महत्त्वाची आहे. तर शारीरिक मोजमाप काय असतं, आता महिला उमेदवारांकरती आणि पुरुष उमेदवारांकरिता मोजमाप काय असतं. तर महिला उमेदवारांकरती उंची किती पाहिजे तुमची, तर उंची पाहिजे 155 सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी, म्हणजे 155 तुमचं मिनिमम पाहिजेत. त्याच्यानंतर पुरुष उमेदवारांसाठी किती पाहिजे, तर पुरुष उमेदवारांसाठी 165 सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी, म्हणजे 165 मिनिमम पाहिजे. आता तृतीयपंथी म्हणजे ट्रान्सजेंडर म्हणतो ना आपण त्याला. बरोबर. त्यांच्यासाठी काय, स्वतःची लिंग ओळख महिला तृतीयपंथी अशी केलेल्या व्यक्तींसाठी 155 पेक्षा कमी नसावी. आणि स्वतःची ओळख पुरुष अशी केलेल्या व्यक्तींसाठी किती असेल, तर 165 पेक्षा कमी नसावी. म्हणजे हेच उंचीचा क्रायटेरिया त्यांच्यासाठी पण आहे. आता छाती बघा, पुरुषांसाठी किती आहे, तर पुरुषांसाठी न फुगवता 79 पाहिजे आणि पेक्षा कमी नसावी. न फुगवलेली छाती व फुगवलेली छाती यांच्यामध्ये आधार 5 सेंटीमीटरचं पाहिजे. हे कन्सेप्ट मित्रांनो समजून घ्या. आता समजा कोणाची असते, समजा कोणाची 79 आहे, तर सर ही 79 आहेत, तर इथून तुम्हाला 5 पाहिजे, म्हणजे मिनिमम तुमचे 84 फुगायला पाहिजे. आता जर समजा तुमची सर 84 भरली तर बस ना सर, काही करायचं नाही. ह्या 84मधून 5 फुगवायचे, म्हणजे तुमची 89 तिथं फुगायला पाहिजे. जर तुमची ऑलरेडी पहिले 89 असेल तर इथून तुम्ही 5 फुगवा. बरोबर. 89मध्ये 5 फुगवा, म्हणजे तुमचं 94 कमीत कमी इथं पाहिजे. हे लक्षात घ्या. नाहीतर तुमचं म्हणजे डायरेक्ट सर माझी 84 आहे, मला काय 84 जर तुमची न फुगवता भरली तर 84 भरली ना, 84हून 5 तुम्हाला फुगवायची आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा क्रायटेरिया तुमचा चेस्टचा आहे. ठीक आहे. चल पुढे. यांच्यासाठी पण तृतीयपंथी लिंग महिला व पुरुष तृतीयपंथी असल्याची आवश्यकता नाही आहे. चेस्टची त्यांच्याकडे फक्त पुरुषांसाठी दिलेलं आहे. चल आता पुढे काय दिलेलं आहे महत्त्वाचं आहे. हां, तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही ह्या परीक्षेला सामोरे तुम्हाला जायचं आहे. हां आता मित्रांनो याच्यावरती आपण एक सविस्तर आपण आता जे काही आपण हे बघितलं आहे की कोणत्या घटकामध्ये तुम्हाला किती फॉर्म भरायचा आहे, काय फॉर्म भरायचा आहे, हे तुम्हाला झालं असेल. आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये मित्रांनो, उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या सिलेबसवरती चर्चा करूयात. सर ग्राउंडला मार्क किती असतात, ह्याला किती असतात, म्हणजे लेखी किती मार्काची असते, ग्राउंड किती मार्क असतो, ग्राउंडला मग काय क्रायटेरिया, त्याचा पूर्ण डिटेल ॲनालिसिस आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो करूयात. आज ह्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि मित्रांनो, जर तुम्ही व्हिडिओला लाईक केला नसेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. कारण गरजू विद्यार्थ्यांपर्यंत आपण खूप काही यूट्यूबवरती फ्री लेक्चर देत असतो. आणि जर मित्रांनो तुम्हाला प्रॉपर जर तयारी पोलीस भरती तुम्ही करत असाल तर माय विघ्नहर्ता हे ॲप डाउनलोड करा.
तुम्हाला त्याच्यामध्ये पोलीस भरतीची वेगवेगळ्या प्रकारची बॅच आहेत, ती बॅच पेडेबल असेल, पण तुमच्यासाठी फ्री मटेरियल त्याच्यामध्ये खूप काही आहे. जसं की टेस्ट सिरीज 1 रुपयाने देतो तुमच्यासाठी, सर्व फ्री टेस्ट सिरीज आहे. तर टेस्ट सिरीजचा फायदा तुम्ही घेऊ शकता, ॲनालिसिस तुम्ही स्वतः करू शकता. जर तुम्ही कुठंही तुम्ही क्लास केलेली असेल, तुमचा अभ्यास चांगला असेल, 3-3, 4-4 वर्षापासून सर आमची तयारी आहे, चांगला अभ्यास झाला आहे, पण आता तुम्हाला मित्रांनो योग्य मूल्यमापनाची गरज आहे. तर मूल्यमापन करण्यासाठी ते ॲप डाउनलोड करा आणि टेस्ट सिरीज सॉल्व करा. तर टेस्ट सिरीजच्या माध्यमातून तुम्हाला समजेल की मला मार्क किती पडत आहे, काय पडतं आहे, म्हणजे तुमचं मूल्यमापन तुम्हाला करता येईल. ठीक आहे, इथेच आपण थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये.